नमस्कार मंडळी. तर आज मी बनवणार आहे खमंग अशी मेथीची थालीपीठं. त्यासाठी मी ते 2 वाटी त्या वाटीने 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतले, 2 वाटी गव्हाचं पीठ आणि त्याच वाटीने 1 वाटी मी डाळीचं पीठ घेतले. आणि आता आपल्याला ते पीठ व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचे. आणि आता मी त्यामध्ये मेथी स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून आणि बारीक बारीक चिरून घेतली. त्यामध्ये मेथी ॲड केली. त्यानंतर लसण अद्रकची मी पेस्ट घरी बनवली होती, म्हणजे लसण सोलून, तर ती पेस्ट मी टाकली आता त्यामध्ये. नंतर पांढरे तीळ घ्यायचे आपल्याला अर्धी वाटी, तर त्यामध्ये मी ॲड केलेत आता पिठामध्ये. नंतर ओवा, जिरे, कोथिंबीर कढीपत्ता तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. नंतर मी कोथिंबीर टाकली, कढीपत्ता, त्यानंतर 1 मोठा चमचा हळद टाकली आहे. नंतर 1 चमचा लाल तिखट ह्यासाठी टाकले की छान असं म्हणजे लाल कलर यावा यासाठी. आणि पण मी हिरवा म्हणजे ठेचा जो असतो तो पण टाकणार आहे आणि ठेचा टाकलाय. आणि धपाट्याला तिखट मीठ जर व्यवस्थित असेल म्हणजे बरोबर असेल तरच म्हणजे धपाट्याला चव लागते. नाहीतर त्या सपक असेल तर चव लागत नाही, किंवा मीठ जर कमी पडलं तर चव लागत नाही. तर त्यामुळे तिखट आणि मीठ हे व्यवस्थित म्हणजे असं पूर्ण पाहिजे. आणि शेवटी मीठ टाकून घ्यायचे आपल्याला चवीनुसार. तर आता आपल्याला हे सगळे जे आपण जिन्नस टाकलेत ते आता व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. मिक्स करायचं व्यवस्थित की जेणेकरून एकीकडे खरट एकीकडे तिखट, किंवा हे असं लागू नये एका घासाला तिखट किंवा एका घासाला खरट. तर आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे. तर आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचंय. एकदम पाणी टाकायचं नाहीये, थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचंय. पीठ घट्ट असं मळून घ्यायचंय. तर मी आता हे पीठ थोडं थोडं पाणी टाकून मळून घेते. तर बघू शकता मी छान इथे पीठ असं मळून घेतलेलं आहे घट्ट असं. आणि आता लगेच मी धपाट्या करणार आहे. धपाटे किंवा थालीपीठ म्हणतात, धपाट्या म्हणतात आमच्या इकडे. नंतर मी गॅस चालू केला आणि गॅसवर तवा ठेवलाय. गॅसची फ्लेम लो ठेवली, कारण आपल्याला अजून धपाटं आपलं तयार व्हायचंय तोपर्यंत तवा तापेल. नंतर मी एक कॉटनचा कपडा घेतलाय आणि तो असं छान एक पाण्यामध्ये आपल्याला बुडवून घ्यायचा आहे, की जेणेकरून ते आपण जे थालीपीठ बनवणार आहे ती सगळीकडे असं स्प्रेड होईल. नंतर
पिठाचा मी थोडासा गोळा घेतला. आपल्याला जाड थालीपीठ बनवायचे असतील तर तुम्ही जास्त घेऊ शकता, पातळ बनवायचे असतील तर हे करून. नंतर मी थालीपीठ बनवायला सुरुवात केली. अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचे हाताने. आणि हाताला जर चिटकत असेल पीठ तर तुम्ही थोडं थोडं पाणी टाकून त्याला पसरवू शकता, जर पसरत नसेल तर. तर इथे छान असं थालीपीठ बनवून झालेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला असे 5 छिद्र पाडायचे की जेणेकरून तेलमध्ये जाईल किंवा हे होईल, म्हणजे तेलाने खरपूस भाजून निघेल. कारण थालीपीठ किंवा धपाटा असो त्याला भाजायला वेळ लागतो. आणि वरून आपल्याला धपाटे टाकण्याच्या अगोदर तेल लावून घ्यायचं आहे अगोदर. आणि आता आपल्याला असंच कापड जो उचलून तसाच तव्यावर टाकायचा आहे. तर तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने टाकते. तर तवा छान तापलेला आहे. तवा आपल्याला तापू द्यायचा आहे छान. नंतर तुम्ही बघू शकता कापडासहित टाकायचं आहे. आणि नंतर असं थोडंसं हे केल्यानंतर आपोआप आपला कपडा जो आहे तो निघतो लगेच. तर अशा पद्धतीने आता आपल्याला खरपूस असं हा थालीपीठ जे आहे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर पलटून घेते मी. तर बघू शकताय तुम्ही छान असं एका साईडने म्हणजे अर्ध कच्चं भाजलेलं आहे. कलर छान आलेला आहे. आणि धपाटे किंवा थालीपीठ असो भाजायला थोडासा वेळ लागतो. तर आपल्याला सेम भाकरीसारखं जसं आपण भाकरी भाजतो, अगोदर पूर्ण एक साईड भाजून घेतो, नंतर दुसऱ्या साईडनं भाजतो, तशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. तर मी माझी एक साईड भाजलेली आहे. आता मी पलटून टाकले. आता जी साईड भाजली त्या साईडला मी तेल लावून घेते. छान असं छिद्रामध्ये सोडून देते तेल असं. आणि दुसरी साईड पण भाजलेली होती त्यामुळे दुसऱ्या साईडला पण मी तेल लावून घेतले लगेच. आणि हे पहिलं थालीपीठ भाजत भाजत मी दुसऱ्याची पण तयारी करत होते. दुसरा लगेच थापून तयार होता माझा, कारण हा भाजल्यानंतर लगेच मी दुसरा टाकणार होते. तर हा पहिलं थालीपीठ आपलं बनवून तयार आहे. तर मी लगेच दुसरं टाकून घेतले तव्यावर, तुम्ही बघू शकताय. तर आता मी असं छान हे खरपूस भाजून घेते.
तरी ते छान अशी मेथीची थालीपीठे मी सगळी बनवून घेतली आणि तयार आहेत थालीपीठे. तुम्ही पण नक्की ट्राय करा.